Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi. We are going to learn crop science paper 2nd unit number 1 commercial crop. In previous lecture, explain the cultivation of bulb purpose of onion. In bulb purpose onion propagated by seed, raising of seedling, then land preparation, then sowing time means planting time, spacing and seed rate. These are the point completed in previous lecture. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चर नंबर 2 मध्ये आपण कल्टिवेशन ऑफ बल्ब पर्पज ओनियन याबद्दल सुरुवात केली. आपण म्हणजेच बल्ब म्हणजेच कांदा निर्मितीसाठी, कांदा तयार करण्यासाठी मशागत करायची आपल्याला, तर तेव्हा आपण प्रपोगेशन म्हणून काय वापरणार? सीड. त्याचं प्रजनन काय वापरणार? बियापासनं कांदा तयार होतं आणि जेव्हा आपल्याला बी तयार करायचे तेव्हा कांदा लागवड करावं लागतं. हे तुम्हाला मागच्या तासामध्ये व्यवस्थित समजून सांगितलं. म्हणजेच आपल्याला कल्टिवेशन ऑफ ओनियन 2 टाईपमध्ये बघायचं आहे. कल्टिवेशन फॉर बल्ब पर्पज, कल्टिवेशन फॉर सीड पर्पज. ओके, तर कल्टिवेशन ऑफ बल्ब पर्पज हा टॉपिक सुरू आहे आपलं. तर यामध्ये आपण नेक्स्ट पॉइंट आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. प्लांटिंग टाइम सीझन झालं तरी आपण रिवाइज करू. प्लांटिंग शुड बी डन रबी अँड खरीप सीझन. इन रबी सीझन October to November month. In kharif season June to July. Seed rate is about 5 to 6 kg per hectare. Then spacing in flat bed 15 by 7 centimeter and ridges and furrow 22.5 by 10 centimeter. तर तुम्हाला एक स्लाइड दाखवायची आहे. म्हणजे बी कसं असतं, तर हा बियाणं असतं कांद्याचं, फारच फाईन असतं, स्मॉलर साईज असतं आणि हे डायरेक्ट न पेरता अगोदर रोपटे तयार केले जातात, नंतर लागवडीसाठी रोपटे वापरतात. तर हे कांद्याचं फ्लावर आहे, यामध्ये बी तयार होत असतं. मग हे बी पासनं रोपटं तयार केलं, रोपट्यापासनं असं कांदा तयार होतं. आणि जेव्हा आपल्याला बी पाहिजे तर हे कांदा लागवड केली जाते, तर त्याला बी तयार होते. ते पुढे येणार आहे. तर हे कांद्याचं बी आहे, काळ्या रंगाचं असतं, ब्लॅक कलर असतं, बारीक असतं फारच, आणि हे अगोदर रोपटे तयार करतात, नंतर लागवडीसाठी वापरतात. तर या पद्धतीनं हे बल्ब पर्पजसाठी आपण कांदा लागवड करतो. बल्ब पर्पजसाठी म्हणजे कांद्यासाठी कांदा घेणे. ओके, नेक्स्ट बघू आपण ट्रान्सप्लांटिंग ऑफ सीडलिंग. इन प्रिव्हियस लेक्चर एक्सप्लेन द रेजिंग ऑफ सीडलिंग. रोपटे तयार केले आपण मागच्या तासामध्ये. आता आपल्याला ट्रान्सप्लांटिंग ऑफ सीडलिंग करायचं आहे. काय करायचं? ट्रान्सप्लांटिंग ऑफ सीडलिंग. देन ओनियन सीडलिंग रेडी फॉर ट्रान्सप्लांटिंग 45 to 60 days आफ्टर सोईंग. कांद्याचे रोपटे हे 45 ते 60 दिवसाचे मोठे झाल्यानंतर ते लागवडीसाठी सक्षम होतात. आपण मुख्य शेतामध्ये लागवडीसाठी ते वापरतो, तोपर्यंत नर्सरीमध्येच राहणार. मग आता ट्रान्सप्लांटिंग देर आर 2 टाइप्स ऑफ ट्रान्सप्लांटिंग मेथड ऑफ ओनियन, फ्लॅट बेड मेथड अँड रिजेस अँड फरो. मग कांद्याची लागवड 2 पद्धतीने केली जाते. फ्लॅट बेड मेथड म्हणजे जसं आपण मेथी, कोथिंबीर वगैरे घेण्यासाठी जे वाफे तयार करतो आपण, तशा वाफ्यामध्ये कांदा घेतलं जातं. आणि दुसरं सरी पद्धत, दांड पद्धत, जसं ऊसासाठी आपण करतो, दांड तयार करतो, तर दांडाच्या दोन्ही साईडनं लागवड केली जाते कांद्याची. तर या 2 पद्धतीनं लागवड केली जाते. तर 1 by 1 आपण एक्सप्लेन करूया. फ्लॅट बेड मेथड, ज्याला सपाट वाफा म्हणतो आपण, सपाट वाफ्यामध्ये लागवड करणे, खोलगट वाफ्यामध्ये लागवड करणे. वाफ्याचे 2 टाईप म्हटले, रेज्ड बेड अँड फ्लॅट बेड. रेज्ड बेडमध्ये रोपटे तयार केले आणि फ्लॅट बेडमध्ये ट्रान्सप्लांटिंग करायचं आपल्याला. जर मेथी, कोथिंबीर जसं लावतो की नाही आपण वाफ्यामध्ये, तसं कांद्याची लागवड केली जाते. तर बघूया आपण फ्लॅट बेड मेथड. प्रेपर अ फ्लॅट बेड ऑफ 4 by 2.5 मीटर साईज बाय द सारा यंत्र. तर ही कांदा घेण्याची प्रचलित पद्धत आहे, कॉमन आहे. या पद्धतमध्ये काय केलं जातं? खोलगट असं वाफा तयार केलं जातं, सरी तयार केली जाते, खोलगट सरी ज्याला म्हणतो आपण, ज्याची रुंद काय 4 मीटर बाय 2.5 मीटर असं वाफा किंवा
इथून तिथून धुऱ्यापर्यंत लांब असं खोलगट वापाही बनविलं जातं सारा यंत्राच्या सहाय्याने. तर सिंगल वाप्याची जी आहे 4 बाय 2.5 मीटर रुंदीचा असं एक वापा, किंवा काही शेतकरी हे 2.5 मीटर रुंदीचं किती लांब ठेवता येतं या धुऱ्याहून त्या धुऱ्यापर्यंत असंही तयार करतात. हे बेड तयार केलं जातं खोलगट वापा ज्याला म्हणतो आपण. द बेड्स आर इरिगेटेड बिफोर ट्रान्सप्लांटिंग. आता या बेडमध्ये काय करायचं, पाणी सोडायचं. काय करायचं, पाणी सोडून द्यायचं. द सीडलिंग्स आर ट्रान्सप्लांटेड ॲट द डिस्टन्स ऑफ 15 बाय 7 सेंटीमीटर. आता त्या वाप्यामध्ये पाणी सोडल्यानंतर त्या पाण्यामध्ये त्या चिखलामध्येच रोपटे लावतात. हे कांद्याचं वैशिष्ट्य आहे. चिखलामध्येच जेव्हा पाणी सोडलेलं असतं, ताजं पाणी सोडलेलं असतं, त्यामध्येच काय केलं जातं, चिखलामध्ये पाणी असताना त्या वाफ्यामध्ये काय केलं जातं, त्या चिखलामध्ये रोपटे लावले जातात. ओनली वन विग्रस हेल्दी सीडलिंग इज ट्रान्सप्लांटेड ॲट ईच स्पॉट. प्रत्येक जागेमध्ये एक हेल्दी रोपटं काय केलं जातं, लागवड केलं जातं. 2 ओळीमध्ये 15 सेंटीमीटर ठेवलं जातं आणि 2 प्लांटमध्ये 7 सेंटीमीटर ठेवलं जातं. अशा रीतीनं हे बेडमध्ये काय केलं जातं, ट्रान्सप्लांटिंग केलं जातं. द बल्ब ऑप्टेन फ्रॉम फ्लॅट बेड मेथड आर मीडियम इन साइज but yield per hectare is high as compared to Regesin furrow method. याचं वैशिष्ट्य असं आहे फ्लॅट बेडचं, की जेव्हा आपण फ्लॅट बेडमध्ये लागवड करतो तेव्हा त्यामध्ये मोकळी माती जास्त राहत नाही, खोलगट वापा आहे. म्हणून जे बल्ब तयार होणार आहे ते मीडियम साईजचं तयार होणार आहे. कसं तयार होणार आहे, मीडियम साईजचं तयार होणार आहे आणि उत्पादन जास्त मिळणार आहे. उत्पादन का जास्त मिळणार आहे, की 2 ओळीमध्ये 2 झाडामधलं अंतर कमी आहे, म्हणजे प्लांट पॉप्युलेशन इज मोर, झाडांची संख्या जास्त बसणार आहे. खोलगट वाप्यामध्ये फ्लॅट बेड मेथडचं वैशिष्ट्य आहे, एकतर मीडियम साईजचं बल्ब तयार होणार आहे आणि दुसरं उत्पादन जास्त मिळणार आहे. उत्पादन जास्त का मिळणार आहे, तर काय सांगितलं आपण, की 2 झाडामधल्या आणि 2 ओळीमधलं अंतर हे कमी असतं, म्हणून झाडांची संख्या जास्त बसते. इट इन्क्रीज मोर प्लांट पॉप्युलेशन. तर प्लांट पॉप्युलेशन जास्त बसतात, झाडांची संख्या जास्त बसते, तेवढे जास्त बल्ब मिळणार. मीडियम साईज आहे, संख्या जास्त आहे, म्हणजे उत्पादन जास्त मिळणार ॲज कम्पेअर टू रिजेसिन फरो. पुढे जे रिजेसिन फरो मेथड आपण बघणार आहोत, ज्याला सरी पद्धत म्हणणार, दांड पद्धत म्हणणार, त्याच्यापेक्षा फ्लॅट बेडमधलं उत्पादन जास्त मिळतं. मग आता चांगलं कोणतं आहे, मार्केट डिमांड कोणत्या बल्बला असते, मीडियम साईजचं. कारण की कांदा असा आहे की चिरल्यानंतर त्याचा परिपूर्ण उपयोग व्हायला पाहिजे. कट करून ठेवता येत नाही, पूर्ण घरामध्ये सेंट येणार त्याचं कांद्याचं. म्हणून सहसा घरी आणण्यासाठी कांदे आपण मीडियम साईजचे घेतो, की जेणेकरून एका वेळेस एक कांदा कट व्हायला पाहिजे, है ना. तर मीडियम साईजला जास्त डिमांड असते मार्केट. आणि जे लार्जर साईज असतात ते हॉटेलवाले, धाबेवाले, ज्यांना जास्त लार्जर क्वांटिटीमध्ये लागतात, तर असे लार्ज साईजचे कांदे त्यांनी वापरतात. तर मागणी 2 उद्देशांनी आहे, घरासाठी मीडियम आणि हॉटेलसाठी मोठं. पण उत्पादन कशाला जास्त मिळतं, फ्लॅट बेडमध्ये. फ्लॅट बेडमध्ये जास्त उत्पादन मिळतं, कारण जवळजवळ झाडं लागवड आपण जवळ करतो, क्लोज प्लांटिंग असते, म्हणून उत्पादन जास्त मिळतं. तर हे फ्लॅट बेड. आता आपण बघूया, हे जसं फ्लॅट बेड या पद्धतीनं तयार केलं जातं. पूर्ण 2.5 मीटर रुंद आणि लांब किती ठेवता येते, 4 मीटर ठेवा किंवा या धुऱ्याहून त्या धुऱ्यापर्यंत ठेवा, असं खोलगट वापर तयार केलं जातं आणि त्यामध्ये या पद्धतीनं लागवड केली जाते. या पद्धतीनं लागवड केली जाते. नेक्स्ट बघूया आपण रिजेसिन फरो मेथड. रिजेसिन फरो मेथड फॉर बल्ब पर्पज. बल्ब पर्पजसाठी आपण 2 पद्धतीने लागवड करतो, फ्लॅट बेड मेथड आणि रिजेसिन फरो. तर आपण बघत आहोत रिजेसिन फरो. रिजेसिन फरो मीन्स ओपन द रिज अँड प्लांटेड इन बोथ साइड, 2 साइड ऑन द शोल्डर. In this method, the Regesin furrows are prepared at the distance of 45 centimeter. 2 दांडामधलं अंतर 45 असतं, मान्य आहे. 2 दांडामध्ये अंतर किती असणार, 45 असणार. रिज टू रिज जे डिस्टन्स आहे ते 45 सेंटीमीटर असणार. परंतु आता दोन्ही साईडने लागवड करत असल्या कारणाने ते किती होणार, 22.5 होणार, हाफ होणार त्याचं. कारण
एका दांडावर दोन्ही साईडने लागवड करत आहोत आपण. 2 दांडामधलं अंतर 45 आहे, पण त्या 2 दांडामध्ये किती ओळी बसत आहेत? 2. म्हणून एका ओळीचं अंतर 22.5 सेंटीमीटर होतं. देन इरिगेट द रिजेसन फरो बिफोर द प्लांटिंग. आता इथंही अगोदर पाणी सोडायचं आणि त्याच्या मागं लागवड करायची त्या चिखलामध्ये. तर व्यवस्थित रोपटे काय होतात? वाढ होतात, चिकटकतात जमिनीला आणि त्याची वाढ होते. जसं ऊसाचं लावतो आपण चिखलामध्येच, तसं कांद्याची लागवड हे चिखलामध्ये केली जाते. दांडामध्ये पाणी सोडायचं आणि मागं लावायचं. ओनली वन हेल्दी सीडलिंग्स इज ट्रान्सप्लांटेड ऑन द बोथ साइड ऑफ रिच. बोथ साइड ऑफ रिच, दोन्ही रिचच्या साईडने काय करायचं? लागवड करायला पाहिजे. बाय किपिंग द 10 सेंटीमीटर डिस्टन्स बिटवीन टू प्लांट. बिटवीन टू प्लांट, 2 झाडामधलं अंतर 10 सेंटीमीटर ठेवायचं. आपण तिथं 7 म्हटलेलं आहे. किती ह्याच्यामध्ये रिजेसन फ्लॅट बेडमध्ये 15/7 सेंटीमीटर म्हटलेलं आहे. 15 2 ओळीमधलं आणि 2 झाडामधलं 7. इथं काय म्हणतो आपण? 22.5/10, 2 ओळीमधले 22.5 आणि 2 झाडामधलं 10 सेंटीमीटर. द बल्ब ऑब्टेन फ्रॉम धिस मेथड्स आर लार्ज इन साइज बट yield इज लेस ॲज कम्पेअर टू फ्लॅट बेड. आता या मेथडचं वैशिष्ट्य काय? बल्ब लार्जर साईजचं तयार होतं, उत्पादन कमी मिळतं प्रति हेक्टरी. का? अंतर जास्त आहे. 22.5 सेंटीमीटर 2 ओळीमधलं, 2 झाडामधलं 10 सेंटीमीटर, एवढं लार्जर म्हणजे जास्त अंतर आहे. झाडांची संख्या कमी बसणार आहे आणि बल्ब हे लार्जर साईजचं तयार होणार आहे, हे मान्य आहे. परंतु फ्लॅट बेडमध्ये झाडं दुपटीनं जास्त बसणार आहे. इथं दुपटीनं तर लार्जर होणार नाही आहे, मीडियम होणार आहे. म्हणून फ्लॅट बेडमधलं उत्पादन जास्त मिळतं ॲज कम्पेअर टू रिजेसन फरो. लक्षात? त्या 2 पद्धतीने लागवड करतात. तर हे विचारतात, राईट द प्लांटिंग ऑफ ओनियन फॉर बल्ब पर्पज असे विचारतात. हाऊ रिजेसन फरो मेथड ऑफ बल्ब पर्पज ओनियन और फ्लॅट बेड मेथड ऑफ ओनियन असंही 2 मार्कासाठी विचारतात. तर ह्या मेथड्स ट्रान्सप्लांटिंगच्या महत्त्वाचे आहेत आणि फार सोपे आहेत. काहीच अडचण नाही त्याच्यामध्ये, फार सोप्या भाषेमध्ये आपण सांगितलेलं आहे. तर या पद्धतीने रिजेसन फरो. लक्षात? दांड, आणि या दांडावर त्यांनी काय तयार केलेलं आहे? ड्रिप इरिगेशन आच्छादन केले. आता जिथं जिथं पाणी, इथंही लागवड केलं जाईल, या साईडनं लागवड केली जाईल. म्हणजे बोथ साईड. हे जे रिज आहे, रिज म्हणजे उंच भाग, रिज टू रिज किती अंतर आहे? 45. मग या 2 रिजमध्ये किती ओळी बसत आहे? या साईडनं 1 रो आणि या साईडनं 1 रो, म्हणजे 2 ओळी बसत आहे. मग आता 45/2 22.5 सेंटीमीटर, म्हणजे या 2 ओळीमध्ये 22.5, या 2 ओळीमध्ये 22.5, या 2 ओळीमध्ये 22.5 सेंटीमीटर अंतर होणार आहे. आणि 2 झाडामधलं अंतर हे 10 सेंटीमीटर. असं हे रिजेसन फरो मेथड ऑफ ओनियन प्लांटिंग. तर या पद्धतीनं अंतर ठेवलं जातं. इथं लार्जर साईजचं बल्ब तयार होणार, कारण इथं भुसभुशीत माती असते, बल्ब चांगलं तयार होतं. पण जास्त अंतराने आपण लागवड केलेलं आहे, म्हणून झाडांची संख्या कमी बसते, म्हणून उत्पादन कमी मिळतं फ्लॅट बेडपेक्षा. कळालं? अंडरस्टँड? तर या 2 पद्धतीनं आपण ओनियनची लागवड करतो फॉर बल्ब पर्पजसाठी, कांद्यासाठी. तर या पद्धतीनं आपण रिजेसवर लागवड करतो. या पद्धतीनं 10-10 सेंटीमीटर अंतर ठेवलं जातं आणि या 2 ओळीमध्ये 22.5 आहे. म्हणजे त्या साईडने रो आहे, या साईडनं, म्हणजे एका दांडाच्या साईड, दोन्ही साईडनी हे काय केलं पण प्लांटिंग केलेलं आहे. नेक्स्ट बघूया आपण इंटर कल्टिवेशन. इंटर कल्टिवेशन म्हणजे आंतर मशागत काम. देन ओनियन क्रॉप इज मोर सेन्सिटिव्ह टू वीड प्लांट इन अर्ली ग्रोथ स्टेज. अर्ली ग्रोथ स्टेज, अर्ली ग्रोथ स्टेजमध्ये तणाचा प्रादुर्भाव जास्त असतो. तणाचा प्रादुर्भाव जास्त होतं आणि उत्पादनामध्ये घट होते. यासाठी आपण काय करायला पाहिजे? फर्स्ट हँड विडिंग इज गिवन आफ्टर 10 to 15 days of transplanting for control the weed growth. For control the weed growth. तर 10-15 दिवसाच्या अंतराने आपण खुरपण्या करायला पाहिजे की जेणेकरून तणाचा बंदोबस्त व्हायला पाहिजे. कारण हे प्लांटिंग ही जवळजवळ असते. यासाठी आंतरमशागतीची कामं
जसं बाकी पिकामध्ये दुंडे वगैरे चालवतात तसं इथं दुंडे चालणार नाही तेवढं, म्हणून खुरपणीच करावं लागेल किंवा तणनाशकाची फवारणी करून तणाचा बंदोबस्त करतात. आणि तणाचा हमखास बंदोबस्त करावा लागेल लागवड झाल्यापासून 40 दिवसापर्यंत, कारण की हे शॅलो रुटेड आहे आणि डार्क क्रॉप आहे, याची उंची जास्त जात नाही, मग तणाचा प्रादुर्भाव होत राहतं आणि ते फार सेन्सिटिव्ह आहे तणाच्या बाबतीत. तर पहिली खुरपणी 10 ते 15 दिवसांनी, नंतरच्या खुरपणी आणखीन एक 20-25 दिवसांनी केलं तरी चालतं. अदर 2 विडिंग्स आर गिवन ॲट 1 मंथ इंटरवल. एक 20-25 महिन्यांनी नंतरच्या खुरपणी करणं महत्त्वाचं आहे. व्यवस्थित तणाचा बंदोबस्त व्हायला पाहिजे. 1 light earthing up is given to cover the exposed bulb of onion crop. नंतर आपण दांड पद्धतीने लागवड केलेलं असेल तर त्यामध्ये आपल्याला मातीची भरी देता येईल, परंतु फ्लॅट बेडमध्ये देता येणार नाही. फ्लॅट बेडमध्ये फार जवळजवळ आहे, 15 सेंटीमीटरचं अंतर आहे, इथं 22.5 आहे, म्हणजे इथं अंतर आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मातीची भरी देता येईल की जेणेकरून जे कांदा उघडं पडतं ते थोडं ग्रीन कलर होतं, त्यावर माती घालणं महत्त्वाचं आहे. तर अंतर मशागतीची कामं खुरपणी करणे आणि मातीची भरी देणे हे दोनच कामं कांद्यामध्ये केले जातात. तर तणाचा बंदोबस्त करण्यासाठी आपण तणनाशकाची फवारणी. नाउडेज वीड शुड बी कंट्रोल बाय विडीसाइड्स फॉर कंट्रोल द वीड. तणाचा बंदोबस्त करण्यासाठी तणनाशकाची फवारणी करून आपल्याला तणाचा बंदोबस्त करता येतं. तर इथं आपण प्लांटिंग मेथड बघितल्या. कोणकोणत्या मेथड प्लांटिंग? पहिलं फ्लॅट बेड. फ्लॅट बेडमध्ये लार्जर साईजचं बल्ब तयार होतं, जास्त उत्पादन मिळतं. रिजेसेन फरो फ्लॅट बेडमध्ये काय होतं, मीडियम साईजचं बल्ब तयार होतं बट मोर यील्ड, उत्पादन जास्त परंतु कांदा जी आहे ते मीडियम साईजचं तयार होतं. इन रिजेसेन फरो लार्जर साईज ऑफ बल्ब अँड गेट लेस यील्ड ॲज कम्पेअर टू फ्लॅट बेड. तर रिजेसेन फरोमध्ये काय होतं, बल्ब लार्जर साईजचं तयार होतं, उत्पादन कमी मिळतं. ह्या दोन्ही पद्धतीचे आहे. आणि नंतर आपण इंटरकल्टिवेशन ऑपरेशन बघितलं. यामध्ये तणाचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला खुरपणी करणं फार गरजेचं आहे, कारण झाडं जवळजवळ लागवड केलेली असतात, त्यामुळं तण जी आहे ते तण व्यवस्थित आपल्याला काढणं महत्त्वाचं आहे. तणविरहित शेत ठेवणं फार गरजेचं आहे. तर मजुराच्या साहाय्याने आपण खुरपणी करतो आणि काळजीपूर्वक करायला पाहिजे की जेणेकरून त्याच्यावर पाय वगैरे पडू नये. अशा पद्धतीनं प्रत्येक दांडाच्या साईडनी बसून, दोन्ही साईडनी बसून आपल्याला आतमधलं तण काढायचं, आतमध्ये जायची गरज नाही. हे बघा ताई बरोबर या साईडनी तण काढत आहेत. तर अशा पद्धतीनं आपल्याला काय करणं महत्त्वाचं आहे, खुरपणी करणं आवश्यक आहे. आणि नंतर अर्थिंग अप करणं महत्त्वाचं आहे. हे अर्थिंग अप पूर्ण दांडा हे भरी दिली आपण, दोन्ही साईडनी मातीची भरी देणे, कारण कांदा जी आहे उघडं पडू नये, कारण ते जर एक्सपोज झालं तर सूर्यप्रकाश रेनं तो काय होणार, ग्रीन कलर राहणार आणि तसलं कांदा खाण्यासाठी योग्य राहत नाही. बटाट्यामध्ये जसं बघितलं आपण, बटाट्यामध्ये जसं अर्थिंग अप केलं तसंच ओनियनमध्ये सुद्धा अर्थिंग अप ऑपरेशन करणं गरजेचं आहे. तर हे आंतरमशागतीची कामं आपण ओनियनमध्ये करायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण थांबूया. व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि कंटिन्यूशन ठेवा. डेली बघायचं आपण. तर रेग्युलर जर आपण बघितलो तर आपल्याला लक्षातही राहणार. आणि एकच दिवस बसून आपला 8-10 व्हिडिओ बघणं हे काही कामाचं नाही. आपलं डेली रुटीन असायला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण थांबूया. थँक्स. जय जवान जय किसान.